वंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं नन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं. कुंदकुंदाचार्य भगवान की जय. 55 गाथेचं जर असं सांगायचं राहिलं होतं, एकदा वाचून. नेरय तिर्य म्हणूया देवाय दिनाम संजुदा पयडी कुवंती सदोणासम असदो भावस उपादम. नारक, तिर्यंच, मनुष्य, देव या नामकर्माच्या प्रकृती जीवाचा, जो सज्जीव आहे त्या सज्जीवाचा नाश करतात आणि असज्जीवाचा उत्पाद करतात, असं एकापेक्षेने कथन सांगायला लागले. कुठल्या? उपचरित, ह्या अनुपचरित असद्भूत व्यवहारण्याने. कुठलं नाही? का बरं? अनुपचरित असद्भूत का? द्रव्यकर्म घेतले. नामकर्म ही द्रव्यकर्माची प्रकृती घेतली तर तिथं सत्चा उत्पाद आणि असतचा नाश करतात. सत्चा नाश आणि असतचा उत्पाद करतात असं म्हटलं जाते. तिला बोलवा निकिताला, 5 मिनटं बस म्हणून. कोण नाही? निकिता गेली. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं की 55 गाथेमध्ये मला एक प्रवचन सर द्यावं काका. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं आधार समाधी शतकचं, ह्याच्याशी रिलेटेड होती ना गाथा, की 4 गतीमध्ये गेल्यावर हा जीव 4 रूपाने म्हणला जातो. म्हणजे नरक शरीरामध्ये गेला तर नारकी म्हणला जातो, तिर्यंच्या शरीरापासून बसते एकटे. तिर्यंच्या शरीरात गेला तर तिर्यंच म्हणला जातो, मनुष्य शरीरामध्ये मनुष्य म्हणला जातो आणि देव पर्यायामध्ये गेला तर देव म्हणला जातो. कुठलं पण द्या. तर ह्याच्यामध्ये काय घ्यायला लागलेत की विषापहार स्तोत्रमध्ये एक असंच गाथा आली की सामान्य रीतीने जेव्हा मनुष्य, देव, नारकी आणि तिर्यंच ह्या नामकर्माच्या प्रकृती, म्हणजे या नामकर्माच्या प्रकृती जीवाला फिरवतात का जीव या कर्माला फिरवतो 4 गतीमध्ये, असं विचारलंय. काय? कर्म जीवाला फिरवतो का जीव कर्मांना फिरवतात 4 गतीमध्ये, 5 परावर्तनामध्ये? कोण कोणाला? कसं? आणि जीव कर्म उगीच कसं फिरतंय, जीव घेऊन फिरल्याशिवाय. मग त्यामुळे त्यांनी एक श्लोक असं घेतलाय, कर्म स्थितिं जंतुरनेक भूमिं नयत्यमुंसाच परस्परस्य. कर्मस्थितीं जंतुरनेक भूमीम, कर्मस्थिती जंतूंना म्हणजे जीवाला अनेक भूमीमध्ये नयती म्हणजे नेता. कर्मस्थिती जीवाला नेते. आणि दुसऱ्या ओळीत सांगतात की जीव कर्माला नेतं. कर्मस्थितीं जंतुरनेक भूमीम नयत्यमुंसाच परस्परस्य, दोघं एकमेकांना नेतात. त्वं नेतृभावं हि तयोर्भवाब्धौ जिनेंद्र नौनाविकयोरी वाक्य. मग तिथं भगवंतांची स्तुती करताना असं म्हणलं की हे भगवान, तुम्हीच खरे नाविक आहात या समुद्रामध्ये, भवसमुद्रामध्ये आम्हाला पार करणारे तुम्हीच एक नाविक आहात. त्यामुळं तुम्ही आमचं नेतृत्व करा असं भगवंतांना सांगितलंय. म्हणजे याच्याशी रिलेटेड की एक नामकर्माची प्रकृतीच नाही तर सगळ्याच प्रकृतींच्या विषयी हे भाव घडतं निमित्त नैमित्तिक, की जीव निमित्त आहे तर कर्म नैमित्तिक आहेत आणि कर्म निमित्त आहे तर जीव नैमित्तिक आहे. दोघं परस्परांना एकमेकांना अनेक गतीमध्ये अनेक परावर्तनांमध्ये फिरवत आहे. मग ज्या समयाला त्या कर्मांची निर्जरा झाली तर ते कर्ममुक्त झाले आणि जीव मुक्त झाला, त्या कर्मापासून मुक्त झाला. आणि मग पुन्हा म्हणजे प्रत्येक समयाला उदय चालू आहे. या समयात येणाऱ्या उदय या अपेक्षेने कर्मांचा नाश झाला आणि जीव त्या कर्मापासून मुक्त झाला असं म्हणलं जात आहे. पण जीवाबरोबर अनेक कर्म आहेत अजून, त्यामुळं जीव पुढच्या पर्यायांमध्ये गेला पण
कर्म आहेत ते सांगितलं त्या जीवापासून अलग झाले, म्हणून ते स्वतंत्र झाले, मुक्त झाले असं म्हणलं जाते. पण प्रत्येक कर्माच्या प्रकृती या जीवाला फिरवतायत आणि जीव कर्माला, म्हणजे एकदा निर्जरा झाली की पुन्हा आश्रव बंध चालूच आहे, त्यामुळं पुन्हा अनेक तशाच प्रकारचे कर्म पुन्हा घेतले जाणार आणि पुन्हा ते फेडण्यासाठी जीव अनेक गतींमध्ये फिरत राहणार. तर सगळ्या कर्म प्रकृती कशा आहेत म्हणून सांगितलं की कर्माचा उदय, मग ती कुठलेही कर्म असू देत, सांगितले ना समयसारमध्ये की अठ्ठवियंपिय कम्मम सौवम नाही काय बरं, कर्माचा विपाक असतो तो नियमाने दुःखदायी असतो. कुठलंही कर्म असू दे तर 8ही कर्म तुम्हाला नियमाने दुःख देणारे असतात. समजलं? हां बरोबर आहे. अठ्ठविहंपिय कम्मम सौवम पोग्गलमयम जिणाविंती जस्स फलम तमुच्चई दुःखम ती विपच्छ माणस असं सांगितली आहे गाथा. काहीतरी 46, 45, 46 नंबरची गाथा आहे. त्यात सांगितलं की 8ही प्रकारचे कर्म पुद्गलमय आहेत. अठ्ठविहंपिय कम्मम सौवम पोग्गलमयम जिणाविंती सर्व पुद्गलमय आहेत. 8ही प्रकारचे कर्म सर्व पुद्गलमय आहेत आणि जस्स फलम तमुच्चई ज्याचं फळ की नियमाने दुःख आहे. विपच्छ माणस विपाकाला प्राप्त झाल्यावर प्रत्येक कर्म दुःखरूपच आहे. काय कळलं? भलेही ते मग सातावेदनीय का असेना. सातावेदनी काय करतं कार्य? तुम्ही म्हणताय ना सातावेदनीयाचं फळ काय? सुख आहे आणि असातावेदनीयाचं दुःख आहे. मग असं का सांगितलं त्यांनी? एवढं सांगायला पाहिजे होतं, सातावेदनीय सोडून अन्य सर्व कर्म दुःखदायी आहेत असं म्हणायला पाहिजे होतं. पण काय म्हणलं? सातावेदनीय असू दे किंवा असातावेदनीय असू दे सगळ्याचं फळ जेव्हा विपाकाला प्राप्त होतात ते कर्म त्यावेळेस दुःखच आहे. का? कारण सातावेदनीय सुद्धा संसारामध्ये अडकवणारच आहे. अरिहंतांना सातावेदनीय 13व्या गुणस्थानापर्यंत बरोबर राहते. त्याचा उदय बंध सत्व सगळं 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. जोपर्यंत सातावेदनीय तोपर्यंत मोक्षाला जाऊ शकत नाही. त्यामुळं कर्म ही नियमाने बेडीच आहे. मग ते कुठलेही कर्म असू देत आणि ते संसार आहे तोपर्यंत दुःख आहे. त्यामुळं सांगितलं की सर्व कर्मांचं फळ नियमाने दुःख आहे. म्हणून हे सांगितलं चारी गतीमध्ये फिरताना सगळे कर्म आपल्या बरोबर आहेत. मग ज्या कुठल्या गतीमध्ये जातोय त्या अनुरूप आपण उदय भोगतोय. का बरं? कारण तशा प्रकारचे कर्म पूर्वी केलेत आणि त्याचं सत्व जवळ आहे आणि त्याचा जेव्हा उदय येतो त्यावेळेस जीवानी कर्म केलं म्हणलं गेलं आणि कर्माने जीवाला विकृत केलं असं म्हणलं गेलं. परस्पर एकमेकांचा निमित्त नैमित्तिक संबंध आहे. म्हणून कुठल्याही कर्माच्या मध्ये अडकायचं नाही हे सांगायचं आहे. चारी गतीमध्ये फिरत असताना आपल्याला हेच भाव असायला पाहिजेत की या गतीपासून मी अतीत आहे, कधी या सगळ्या कर्मांचा नाश होईल माझ्याकडून, हेच भाव असतील तर कर्मापासून मुक्त होणार. नाहीतर परत सतत काय होत राहणार? सतचा नाश आणि असतचा उत्पाद होत राहणार. म्हणून त्यापासून मी भिन्न आहे हे जाणायला पाहिजे. आणि प्रवचनसारची एक गाथा दाखवायची होती मला. प्रवचनसारच्या 118 गाथेमध्ये सेम हाच भाव घेतलाय. काय? 4 गती रूपाने जीवाचं परिभ्रमण होते, त्याच्यामध्ये कोणाचा नाश आणि कोणाचा उत्पाद होते हे दाखवलं. 118 नंबरची गाथा आहे. अब मनुष्य नारक आदि पर्यायों में जीव के स्वभाव का तिरस्कार कैसे होता है? वहाँ क्या जीव का अभाव हो जाता है? ऐसा प्रश्न होने पर उसका उत्तर देते हैं. काय कळलं प्रश्न? जीव स्वभावाचा अभिभव होतो असं त्यांनी विचारलंय प्रश्न शंकाकारांनी. मनुष्य झाला त्यावेळेस तो जीव राहिला का नाही राहिला? जीव स्वभावाचा घात झाला का? तर त्या प्रश्नाला उत्तर देत आहेत की वास्तव में नाम कर्म से रचे हुए वे मनुष्य नारक तिर्यंच और देव अपने अपने कर्म रूप से परिणमन करते हुए स्वभाव को प्राप्त नहीं है. काय म्हटलं? नामकर्माने रचलेलं जे काय हे मनुष्य नारक तिर्यंच देव वगैरे
आपल्या आपल्या कर्मरूपाने परिणमन करत असताना स्वभावाला प्राप्त होत नाहीत. म्हणजे ह्या नामकर्माच्या प्रकृतीचं कार्य त्याचं त्याच्यामध्ये चालू आहे, ते जीवाचे स्वभावरूप होत नाहीत, त्यामुळं जीवाचा अभाव होत नाही. जर तसं झालं तर जीव नष्ट होऊन जाईल, आणि जीव जर पुद्गल झाला तर पुद्गल तरी कोणाला जाऊन बांधला जाणार. त्यामुळं साई द्रव्यांचं अस्तित्व धोक्यात येईल. म्हणून त्यांनी सांगितलं पुढं की जसं माणिक्यामध्ये जडलेलं माणिक्य, त्या सुवर्णाच्या आभूषणामध्ये जडलेलं माणिक्य म्हणजे मणी वास्तविक माणिक्य की मुख्यता नहीं है, उसी प्रकार वे जीव ज्ञानानंद एक शुद्धात्म स्वभाव को प्राप्त नहीं करते हुए प्राप्त स्वभाव वाले नहीं है, उस कारण स्वभाव का तिरस्कार कहा जाता है. जीव का अभाव स्वभाव का तिरस्कार नहीं है. वे जीव कैसे होते हुए प्राप्त स्वभाव वाले नहीं हैं? अपने उदय में आए हुए कर्मों के प्रति सुख दुख रूप से परिणमन करते हुए वे जीव प्राप्त स्वभाव वाले नहीं है. काय अर्थ ह्याचा? जैसे वृक्ष सिंचन के विषय में प्रवाहित जल चंदन आदि वनों की पंक्ति रूप से परिणत होता हुआ अपने कोमल शीतल निर्मल आदि स्वभाव को प्राप्त नहीं होता है, उसी प्रकार. काय कळलं? म्हणजे जसं ते पाणी घातलंय त्या मळ्यात, आणि ते पाणी वाहत कुठं कुठं जाते, त्या मळ्यातल्या वेगळ्या वेगळ्या झाडांना जाते ना. कधी चंदनाच्या झाडाला जाते, कधी ऊसाच्या झाडाला, कधी मिरचीच्या झाडाला, असं कुठल्याही झाडाला गेल्यावर ते पाणी त्या रूप झालं म्हणलं जाते ना. मग ते सांगतायत की आपल्या स्वतःच्या स्वभावाला सोडला त्यांनी जरीही म्हणलं गेलं असं, आपल्या शीतल कोमल निर्मळ स्वभावाला सोडून त्या रूप झाला असं म्हणलं, त्याप्रमाणे हा जीव वृक्षांसमान कर्मांच्या उदयाने परिणत होत असताना उत्कृष्ट आह्लाद एक लक्षण सुखरूपी अमृत का आस्वाद नैर्मल्य आदि अपने गुणसमूह को प्राप्त नहीं करता. म्हणजे त्या कर्माच्या उदयरूप परिणमन करतो, म्हणून कर्मोदयवाला म्हणला जातो. आणि म्हणून तिथं जीव, आज तेच घेतलं होतं ना प्रवचनमध्ये की तुम्हाला जीवाचं अस्तित्व ओळखलं जातं का? जीव आहे ह्याची भावभासना होती का? आपण स्वतःला सतत मनुष्य आहे, लहान आहे, मोठा आहे किंवा स्त्री पुरुष आहे अशा रीतीने भावभासना करतोय, पण जीव आहे ह्याची भावभासनाच करत नाही आहे. जैसे अज्ञानी जन को माणिक्य से जड़े हुए सुवर्ण कंकणों में माणिक्य मुख्य नहीं होता है, उसी प्रकार वास्तव में अपने अपने नाम कर्म से रचित मनुष्य नारक तिर्यंच देव उदय में आए हुए कर्मों के प्रति सुख दुख रूप परिणमन करते हुए ज्ञानानंद एक शुद्धात्म स्वभाव को प्राप्त न करते हुए लब्ध स्वभाव यानी अतीन्द्रिय आनंदमय नहीं है, अतः स्वभाव का तिरस्कार ऐसा कहा गया है. जीव का सर्वथा अभाव स्वभाव का तिरस्कार नहीं है. म्हणजे काय सांगितलं? स्वकर्मरूप परिणमन को ही स्वभाव की अप्राप्ति का प्रधान कारण कहा है. म्हणजे आचार्यांनी सांगितले की जेव्हा हा जीव कर्म उदय रूपाने परिणमन करतोय त्यावेळेस तो जीव स्वभावाचा अभिभव आहे, म्हणजे घात आहे. तुम्ही तुमच्या स्वभाव रूपाने परिणमन करत नाही म्हणजे काय? जाणणे रूपाने राहत नाही. कुठल्या कर्मांचा उदय आला की त्या रूप परिणमन करतोय. मग त्यामुळं जीवरूप राहिलो का आपण? शरीरात त्रास व्हायला लागला त्यावेळेस आपण कुठल्या रूपाने परिणमन केलं? असाताचा उदय चालू आहे तर असाता रूपाने परिणमन केलं, ज्ञाता कुठं राहिलो? मग असंच प्रत्येक कर्मांचं ज्ञानावरणाचा उदय आला, अज्ञानरूप परिणमन चालू आहे हे आपल्याला कळत नाही असं वाटतंय. मग त्यावेळेस तिथं ज्ञान स्वभाव आहे, केवळ ज्ञान स्वरूप आहे आपलं हे विसरून जातो आणि त्या अल्पज्ञान किंवा अज्ञान रूपाने परिणमन करतोय, त्यावेळेस आपला स्वभाव विसरलो. म्हणून तुम्ही भलेही त्या कर्मांच्या संयोगात आहे तरीसुद्धा अनुभव हा करा की कर्मांपासून अस्पर्शी आहे, निष्कर्म आहे. तर सांगितलं त्या कर्मांचा तिरस्कार होईल, कर्मांचा अभाव होईल. आपण उलटं करतोय आणि जीवाचाच तिरस्कार होतोय. त्यामुळं म्हणून कर्मांचा अनुभव करतोय तसं जीवाचा अनुभव करा.
तर तिथं निष्कर्म अवस्था आपल्याला पर्यायात सहज अनुभवायला येईल. म्हणून जीवाचा अभिभव आजपर्यंत अनेक भवात केला आहे. म्हणजे काय, जीवरूप आहे हे जाणलंच नाही आहे आजपर्यंत. म्हणून कर्मांमध्ये शक्ती आली आहे. काय सांगितले, काय कळलं? जीवाची शक्ती जास्त आहे का कर्माची शक्ती जास्त आहे? बोला. जीवाची शक्ती जास्त आहे, म्हणून तर जीव केवळ ज्ञानाला प्राप्त होऊ शकतो. कर्माची शक्ती जास्त आहे म्हणून तर जीव आतापर्यंत भरकटायला 4 गतीमध्ये. म्हणजे आहे बळ जीवाचं, पण आपण काय करतोय, कर्माला बळ देतोय आणि कर्माच्या समोर आपलं बळ काय म्हणायचं, बलहीन होतोय, आपण बलहीन अनुभव करतोय. म्हणून तिथं सांगतायत की कर्मामध्ये शक्ती नाही आहे, तर त्या कर्माच्या उदयामध्ये तुम्ही काय करा, स्वभाव रूपाने परिणमन करा, तर ते कर्म आपलं बळ नष्ट होऊन जाईल, त्या कर्माचं बळ, म्हणजे ते तुमच्यावर हावी होणार नाही. म्हणून तिथं मुनिराज जेव्हा तपस्या करतायत, साधना करतायत, त्यावेळेस त्या कर्मामध्ये किती शक्ती आहे सांगा. जेव्हा उपसर्ग येतोय, आपल्याचपेक्षा सुद्धा भयंकर उपसर्ग आहेत त्यांच्यावर, मग कर्मांची शक्ती जास्त होती का नाही? पण त्या कर्मापेक्षा सुद्धा जीवाची शक्ती किती आहे हे त्यांच्या उपसर्गावरून कळतं, की त्या उपसर्गातही ते कसे स्थिर राहत आहेत, त्या म्हणजे ज्ञाता राहण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग त्याच्या निमित्तातच ते कर्म बलहीन होऊन निघून जात आहेत. आपल्याकडं थोडे उदय यायला लागल्यावर आपण त्या कर्माच्या अधीन होतोय आणि मग त्यामुळं कर्म बलवान आणि मी निर्बळ झाला असा आपल्याला अनुभव होतोय. म्हणून सांगितलं कर्मात शक्ती नाही आहे, आपली शक्ती आपण वाढवायला पाहिजे. त्याच्यासाठी ज्ञाता राहण्याचा प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर 56 गाथेमध्ये 5 भावांचं प्रकरण बघत होतो. एकदा गाथा म्हणून बघायचं. उदयेन उवसमेणय खयेण दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयथे सुविथिन्नाम. उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि उपशम क्षयाच्या मिश्रणाने युक्त, तसेच परिणामाने, स्वभावाने युक्त असे 5 जीवगुण आहेत आणि ते शास्त्रामध्ये पुष्कर प्रकाराने विस्ताराने सांगितले आहेत. असं काल आपण वाचलं होतं. सांगा पटापटा, काल काय काय सांगितलं होतं? उदय म्हणजे काय, उपशम म्हणजे काय, क्षयोपशम म्हणजे काय, जीवाकडून सांगायचं आणि कर्माकडून सांगायचं. उदय म्हणजे काय सांगितलं होतं? कर्म फळ देण्यास समर्थपणा रूपाने कर्माचा उद्भव, ह्याला म्हणलं उदय. काय म्हणले? कर्मरूपाने फळ देण्यास झालेला उद्भव, त्याला म्हणलं उदय. आणि उपशम म्हणजे काय? उपशम म्हणजे काय? आता दाबायचं तिथं कर्मामध्ये, कर्म तर काय दाबणार नाही आहे. जीवाने परिणाम दाबले आणि थांबलं, मला क्रोध आला, आता क्रोध शांत केला, मी नंतर बघू असं म्हणलं तर उपशम म्हणता आलं. कर्मामध्ये कर्म काय दाबणार? उपशम कशाला म्हणायचं? उदयाला न येणे, कर्म उदयाला न येणे. नाही, हे आपली सामान्य परिभाषा माहिती आहे की, काल आम्ही दोन्ही रीतीने व्याख्या वाचली हो. म्हणजे जीवाकडून पण आणि कर्माकडून पण सांगितली त्यांनी, आणि चांगली घेतली होती. काल कोण लिहून घेतलं? वाचा, बोला. फल देण्यास समर्थपणा रूपाने कर्माचा अनुद्भव, उपशम. जे काय उदयाची व्याख्या केली ना, त्याच्या बरोबर ऑपोजिट उपशमाची व्याख्या केली. फळ देण्यास समर्थपणा रूपाने कर्माचा उद्भव, त्याला म्हणलं उदय. आणि फळ देण्यास समर्थपणा रूपाने कर्माचा अनुद्भव, त्याला म्हणलं उपशम. म्हणजे फळ देण्यास समर्थ नाही आहे ना ते, उपशम झालाय म्हणजे काय, आत्ता ते फळ देणार नाही अशी त्याच्यामध्ये योग्यता प्राप्त झाली आहे. म्हणून दाबलं वगैरे असं काय कर्मामध्ये नसतं.
तर काल हे वाचलो होतो आपण की आणि जीवाकडनं कसं लावलं होतं, उपशम झालाय म्हणजे जीवामध्ये काय झालं, आत्मा के पुरुषार्थ द्वारा अशुद्धता प्रगट न होना अर्थात दब जाना, हे जीवाकडून लावलं. म्हणजे एक भावभासना करायला छान आहे. जीवाच्या अपेक्षेने उपशम औदयिक भाव कसे लावायचे आणि कर्माकडून कसे लावायचे, आणि मग दोघांच्या संयोगाने जे अनुपचरित असं दूत व्यवहार न्यायाने लावतो ते कसं लावायचं, असं तिन्ही पण टॅली झालं जेव्हा काल हे वाचलं त्यावेळेस. सगळं जीवाकडून कसं लावलं, जीवानी पुरुषार्थ केला आणि अशुद्धता प्रगट झाली नाही म्हणजे दाबली गेली, त्याला म्हणलं उपशम. काय कळलं, जीवाच्या पुरुषार्थाने अशुद्धता प्रगट न होणे, दाबली जाणे, त्या 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 जीवाच्या भावाला म्हणलं औपशमिक भाव. औपशमिक भाव, जीवाचे भाव ते औपशमिक भाव, आणि कर्मामध्ये झालेला तो उपशम म्हणला गेला. पुढं सांगतायत काय, कर्माकडनं बोललो आपण आत्ताच काय की फळ देण्यारूपाने त्याच्यामध्ये समर्थ नाही आहे ते कर्म, तर अशा कर्माचा अनुद्भव ह्याला म्हणलं उपशम. आणि उदय म्हणजे याच्या विरुद्ध घ्यायचं, त्या कर्माचा उद्भव जेव्हा ते फळ देण्यास समर्थ झालंय त्यावेळेस त्या कर्मांचा उद्भव ह्याला म्हणलं उदय. आणि जीवाची तशी अशुद्धता प्रगट होणे, विकारी भाव होणे, ह्याला म्हणलं कर्माचा उदय किंवा त्यातले औदयिक भाव. असं जरासं डिफरन्शिएशन करून लिहा पाहिजे, तर लिहिलात तर तसं तर ते जास्त कळेल आपल्याला. म्हणजे आपण हे आजपर्यंत असं लावलं नव्हतं, पाची भाव जीवामध्ये लावले नव्हते, कर्म आणि जीवाच्या संयोगाने लावलेत की, पण जीवाचे सेपरेट, कर्माचं सेपरेट, आणि मग नंतर संयोगाने सामान्य जसं लावतो ते की कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव ते म्हणले औपशमिक भाव. कुठल्या न्यायाने, कुठल्या न्यायाने, कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना. भाव म्हटलं तर उपचरित सद्भूत होते ना, नाही कर्माच्या निमित्तातच लावतोय ना, कर्म घेतलेत की आपण. मग अनुपचरित असद्भूत, अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने सांगितलं कर्माचं निमित्त घेतोय. मग पाची भावामध्ये तसं लावायचं, उदय उपशम क्षय क्षयोपशम सगळ्या ठिकाणी जेव्हा कर्माचा उदय वगैरे निमित्त आहे त्यावेळीच जीवाचे जे भाव झाले त्याला लावलं अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने, ते भाव जीवाचे म्हणले गेले. आणि जीवाची अशुद्धता होण्याला औदयिक भाव म्हणायचं का मग? जीवाची अशुद्धता, बरोबर, जीवाची अशुद्धता प्रगट होणे ह्याला म्हणलं औदयिक भाव, आणि अशुद्धता प्रगट न होणं ह्याला म्हणलं औपशमिक भाव. तसंच क्षायिक भावाकडे कसं लावलं, आत्मा के पुरुषार्थ से किसी गुण की शुद्ध अवस्था का प्रगट होना सो क्षायिक भाव है. काल हे सगळं झालं होतं, कोण नव्हतं का काल, कोण नसलेल्यांना परत एकदा रिपीट होते. म्हणजे काय म्हणलं, आत्म्याच्या पुरुषार्थाने कुठल्या तरी गुणाची शुद्ध अवस्था प्रगट होणे हा झाला क्षायिक भाव. असं कधी लावलं नाही आपण. क्षायिक भाव म्हणजे काय लावतो, नेहमी कर्माच्या क्षयाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव, पण ते कसले भाव आहेत, अशी शुद्ध भाव आहेत, कारण त्या कर्माच्या निमित्तामध्ये अशुद्धी होती आणि मग ते कर्म नष्ट झालेत तर जीवाचं शुद्ध परिणमन सुरू झालंय. मग कुठलाही कर्माचा क्षय लावा, ज्या ज्या भावामध्ये, ज्या ज्या कर्मांच्या भावामध्ये जीवाचे क्षायिक भाव घडतात तिथं हे सगळं लावायचं. त्या कर्मांचा अभाव त्या रूपाने जीवाचे झालेले शुद्ध भाव, त्याला म्हणायचं क्षायिक भाव. आत्मा के पुरुषार्थ से किसी गुण की शुद्ध अवस्था का प्रगट होना सो क्षायिक भाव है. आणि त्यावेळेस तिथं कर्मामध्ये कसं लावायचं, आत्मा का पुरुषार्थ का निमित्त पाकर कर्म आवरण का नाश होना व कर्मों का क्षय. हा, हे अनुपचरित असद्भूत व्यवहार न्यायाने झालं. जीवाला, आणि हे पण लावलं होतं ना काल आपण, काय एकदा जीवाला निमित्त केलं आणि कर्माला नैमित्तिक केलं, आणि एकदा कर्माला निमित्त केलं आणि जीवाला नैमित्तिक केलं. समजते का निमित्त आणि नैमित्तिक म्हणजे काय? नैमित्तिक म्हणजे काय हो? निमित्त
निमित्त नैमित्तिक नुसतं आपल्याला शब्द बघून माहित आहेत. नैमित्तिक म्हणजे काय? पहिल्या केसमध्ये कर्म निमित्त आहेत आणि जीव नैमित्तिक म्हणजे उपादान म्हणला जातो. उपादानचं दुसरं नाव नैमित्तिक असतं. म्हणजे जीवाने परिणाम केले त्यावेळेस कर्म निमित्त होतं. हे पण उपचरित सद्भूत व्यवहार नाही. आणि जेव्हा निमित्त जीवाचे परिणाम असतात आणि कार्य झालंय कर्मामध्ये, तरी पण तिथं अनुपचरित असद्भूत व्यवहार नाहीच आहे. का बरं? कारण दोन द्रव्यांचा संबंध आहे आणि द्रव्य कर्माच्या अपेक्षेने कथन करतोय. त्यामुळं तिथं एकदा जेव्हा, म्हणून हे वाक्य तिथं तसं लावायचं, आत्मा के पुरुषार्थ का निमित्त पाकर कर्म आवरण का नाश होना सो क्षय है. आत्म्याच्या पुरुषार्थाचं कारण ते मिळालं असताना कर्मांचा नाश होणे, ह्याला म्हणलं क्षय, कर्माचा क्षय. आणि जीवाचं जीवामध्ये लावतो, कर्माचं कर्मामध्ये लावतो, त्यावेळेस तिथं स्वतंत्रतेने केलेलं कथन आहे. मग कर्माचं कर्मामध्ये कसं लावलं होतं क्षायिक भाव? कर्मांचा अत्यंत विश्लेष म्हणजेच निवृत्ती, क्षय होणे. आणि लावलं होतं काय? सत्ता व उदय दोन्ही रूपाने अभाव होणे, याला म्हणायचं कर्माचा क्षय. काय म्हणले? क्षय म्हणजे काय म्हणलं? सत्ता म्हणजे सत्व आणि उदय दोन्ही रूपाने नाश कर्मांचा, ह्याला म्हणलं क्षय. कर्माचा क्षय म्हणजे आपण नुसतं निघून जाणे एवढं लावतो ना, तर जर असं विशेष याच्यामध्ये खुलासा केला त्यांनी की सत्ता व उदय दोन्ही रूपाने अभाव होणे याला म्हणतात क्षय. कारण उदयात नाही आहे म्हणून काय त्याचा क्षय झाला असं नाही आहे. जसं आत्ता तुम्ही सम्यक दृष्टी झालाय, तर आता तुमच्याकडे मिथ्यात्व आहे की नाही? कॉन्फिडंटली सांगा, तुमच्याकडे मिथ्यात्व आहे की नाही? आता नाही, पण येऊ शकते परत. आहे म्हणायचं त्याला. कसं आहे? सत्वरूपाने आहे जवळ, अजून नष्ट झालेलं नाहीये. भलेही नाही झाला म्हणून. भलेही वर्तमानात नाहीये. आता सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे म्हणून मिथ्यात्व उदयात तर नाहीये, पण नाश झालाय का? क्षयिक सम्यक दृष्टी झालाय का तुम्ही? नाही झाला. त्यामुळं सांगितलं सत्वामध्ये मिथ्यात्व आहे, कधीही त्याचा उदय येऊ शकतो, म्हणून क्षय त्याला म्हणलं नाहीये. मग उदयात नसल्यावर काय म्हणायचं त्याला? उपशम. उपशम म्हणा, नाही तर क्षयक्षम म्हणा. कारण औपशमिक सम्यक दृष्टी किंवा क्षयक्षमिक सम्यक दृष्टीकडे सत्व आहे मिथ्यात्वाचं, पण उदय नाही. हे सगळं काल घेतलं होतं आपण. आता पुढं क्षयक्षमिक भावचं कसं घेतलं? काल घेतलं होतं का क्षयक्षमिक भाव? का राहिलं होतं? नाही, क्षयक्षमिक घेतलं होतं का काल आपण? तर सांगतायत काय? आत्मा के पुरुषार्थ का निमित्त पाकर जो कर्म का स्वयं आंशिक क्षय और आंशिक उपशम वह कर्म का क्षयोपशम है. काय कळलं? आता असंच करायला पाहिजे खरं चार्ट आपण. काय असं माहिती का? म्हणजे मी असं लिहिलंय, नाही भाव लिहायचे होते ना, म्हणजे कुठले कुठले भाव आणि कर्माकडून एकदा बोलायचं आणि एकदा जीवाकडून बोलायचं, तेच भावाचं स्वरूप. म्हणजे पहिलं भाव घेतला, आता आपलं चालू असलेलं घेऊ क्षयक्षमिक भाव. क्षयचं कसं सांगितलं? कर्माचं उदय किंवा सत्रूपाने, सत्वरूपाने नाश, ह्याला म्हटलं क्षय कर्माचा. आणि इथं म्हटलं जीवाचं शुद्ध गुणाची शुद्ध अवस्था प्रगटणे. शुद्ध परिणमन घेतलं होतं का? शुद्ध अवस्था प्रगटणे ह्याला म्हणलं होतं क्षयिक भाव. आणि मग अनुच्छेदित सद्भूत व्यवहार नाही तर सामान्य लावता येते आपल्याला की कर्माच्या क्षयाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव, त्याला म्हणलं होतं क्षयिक भाव. समजलंय? आता तसंच तुम्ही औदयिकचं लिहून काढा. औदयिक औपशमिकचं जे आपण सांगितलं होतं कसं लावायचं सांगा. औपशमिक भावाचं कशाला म्हटलं? कर्माचा उपशम म्हणजे
फळ देण्याचे समर्थपणा रूपाने अनुद्भव फळ देण्यास असमर्थ म्हणा किंवा समर्थपणा रूपाने अनुद्भव त्याला म्हणलं उपशम. आणि जीवाकडे कसं लावलं होतं? जीवाच्या पुरुषार्थाने अशुद्धता प्रगट न होणे किंवा दाबली जाणे ह्याला म्हणलं होतं उपशम. औपशमिक भाव. तिसरं सांगा कुठला आहे आता? क्षायपशमिक भाव म्हणजे काय हे वाचायचं आपल्याला. आता काय सांगितलं तर क्षायपशमिक भाव म्हणजे आत्म्याच्या पुरुषार्थाच्या निमित्ताने जो कर्म का स्वयं आंशिक क्षय और आंशिक उपशम वह कर्म का क्षयोपशम है. और क्षायपशमिक भाव आत्मा की पर्याय है. यह भी आत्मा की एक समय की अवस्था है. वह उसकी योग्यता के अनुसार उत्कृष्ट काल तक भी रहती है किंतु प्रति समय बदल कर रहती है. काय लिहू सांगा कुणीकडं? क्षायपशमिक भाव म्हणजे कर्मामध्ये काय लिहू आणि इथं जीवाकडं काय लिहू? बोला. फळ देण्यास असमर्थ रूपाने काही कर्मांचा उपशम आणि काही कर्मांचा क्षय. उदय हो. क्षय कसं आता म्हणायचं? नाही, हा 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 कर्माच्या बाजूला लिहायचंय. काही निषेकांचा उद्भव आणि काहींचा अनुद्भव असं ह्याला म्हणलं क्षयोपशम. उद्भव व काहींचा अनुद्भव अशी मिश्र दशा त्याला म्हणायचं क्षयोपशम. इकडं काय लिहू? जीवाचं क्षयोपशम म्हणजे काय? आंशिक रूपाने शुद्धता, आंशिक रूपाने अशुद्धता बरोबर. प्रगट होते. आंशिक शुद्धता व अशुद्धता. जेवढ्या अपेक्षेने क्षय आहे तेवढ्या अपेक्षेने शुद्धता आणि काही अंशाने अजून आवरण आहे त्या अपेक्षेने अशुद्धता. त्याला म्हणलं क्षयोपशम. औदैक लिहिलं नाही का आपण? औदैक म्हणजे काय सांगा आता? फळ देण्यास समर्थ रूपाने कर्माचा उद्भव. फळदायी म्हणतात इथं. फळदायी कर्माचा उद्भव त्याला म्हणायचं उदय. आणि इथं जीवाचे विकारी परिणाम किंवा शुद्धता प्रगट होणे. ते खालचं दिसत नाही, खालचं दिसत नाही. दिसते का आता? हो दिसतंय. अशुद्धता किंवा विकारी भाव प्रगटणे ह्याला म्हणायचं औदैक भाव. आता पारिणामिक भावाचं आता प्रत्येकामध्ये अनुच्छरित असद्भूत व्यवहार नाही घटवा. कर्माच्या क्षयाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव क्षयिक भाव, कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव औपशमिक भाव, क्षयोपशमाचं निमित्त असताना होणारे भाव क्षयोपशमिक भाव आणि कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला होणारे भाव औदैक भाव आहेत. कर्मों के निमित्त से आत्मा अपने में जो विकार भाव करता है सो औदैक भाव है. यह भी आत्मा की एक समय की अवस्था है. समजलं? आणि पारिणामिक भाव म्हणजे काय घेतलं?
पारिणामिक का अर्थ है सहज स्वभाव, उत्पाद व्यय रहित, ध्रुव, एकरूप, स्थिर रहने वाला भाव, पारिणामिक भाव. तो काय याच्यामध्ये आपण लिहिणार नाही, कारण कर्माच्या तिथं निरपेक्षता आहे. कर्माच्या उदय, उपशम, क्षय, क्षयोपशमाने निरपेक्ष जो भाव असतो त्याला म्हणायचं पारिणामिक भाव. सभी जीवों के सामान्य होता है. औदयिक, औपशमिक, क्षयपशमिक, क्षयिक इन 4 भावों से रहित जो भाव है सो पारिणामिक भाव है. म्हणजे हा स्वभाव आहे जो पारिणामिक भाव आहे तो, त्याच्यामध्ये कर्माचा उलाढाल नाही. त्यामुळे हे औदयिक, औपशमिक वगैरे त्याच्यापासून अस्पर्शी आहे स्वभाव आपला, हे दाखवलं. जिसका निरंतर सद्भाव रहता है उसे पारिणामिक भाव कहते हैं. मति ज्ञानादि तथा केवल ज्ञानादि जो अवस्थाएं हैं वे पारिणामिक भाव नहीं है. का? कारण पर्याय आहेत आणि पारिणामिक भाव हा स्वभाव आहे. मग मोक्षशास्त्रामध्ये पान नंबर 179 आहे. एवढं सुंदर प्रकरण घेतलं की हे सगळे भाव काय फायदा आपल्याला समजून, ह्या सगळ्या भावांचं स्वरूप समजून काय फायदा, कशाची सिद्धी होते, प्रत्येक भावाच्या द्वारे कशाची सिद्धी होते हे त्यांनी मस्त पॅराग्राफच घेतले. म्हणजे एक 10-15 पॉईंट घेतलेत त्यांनी तसे पॉईंट करून. तर ते असेल मोक्षशास्त्र तर रामजीबाईंचं मोक्षशास्त्र, तर त्याच्यामध्ये 179 पान आहे. ते वाचून ठेवा, त्याचं प्रकरण वाचू आपण. आणि अजून पण 2-3 पानं पुढची छान घेतली आहेत, ती सगळी वाचायची आहेत मला. तर 5 भावांच्या विषयी अजून विशेष सगळं आपल्याला त्याच्यातून कळणार आहे. म्हणून सांगितलं की हे सगळं समजून काय फायदा आपल्याला, तर याच्याद्वारे पारिणामिक भावाला बघायचं आहे ना, हे सगळ्याच्या रहित असणारा. तर मी आज काय ऐकलं की जेव्हा आत्म्याला जाणायचं आहे त्यावेळेस 5 गोष्टींची गरज आहे म्हणून सांगितलं. किंवा ज्याला परमात्मा जाणायचं आहे, परमात्मा काय आहे हे समजून घ्यायचं आहे, तर त्याला 5 गोष्टींची आवश्यकता आहे म्हणून सांगितलं. पहिलं सांगितलं संयोग. मग संयोग कोणाचा? खऱ्या देवशास्त्र गुरूंचा संयोग असतानाच तुम्हाला परमात्म्याचं स्वरूप काय आहे हे समजणार त्यांच्या मार्गदर्शनाने. दुसरं सांगितलं समय. तुम्ही जेवढा वेळ देणार आहे स्वतःसाठी तेवढं सांगितलं तुम्हाला स्वभाव निकट येणार आहे, म्हणजे स्वभावाचं स्वरूप जास्त क्लिअर होणार आहे. पहिलं घेतलं संयोग, दुसरं घेतला समय, तिसरं घेतलं सत्व म्हणजे शक्ती. तुम्ही तुमचं शक्ती, बळ, वीर्य कुठं लावताय? बहिरंगातल्या इंद्रियांच्या सगळ्या विषयाला जाणायला लावताय, पण स्वभावाला जाणायला लावत नाही आहे, म्हणून आजपर्यंत स्वभाव अपरिचित आहे. चौथं घेतलं श्रद्धान. जेवढं श्रद्धान दृढ असेल की मी जीवच आहे आणि जे काही भगवंतांनी सांगितलं ते योग्यच आहे, दोन्हीवर श्रद्धा नसेल तर त्याला स्वभावाचा अनुभव होणारच. आणि 5वं घेतलं शेवटचं संयम. कुठल्याही गोष्टीची प्राप्ती करायची असेल तर संयम आवश्यक असतो. काय काय 5 सांगा? पहिलं घेतलं संयोग, दुसरं समय, सत्व, श्रद्धा आणि संयम. त्यामुळं बाहेर तर पैसा मिळवण्यासाठी भरपूर संयम असतो, संसार करताना संयमी राहतो, पण धर्मामध्ये प्रवेश केल्यावर स्वभावाला जाणत असताना आपल्याला तसा संयम नसतो. म्हणून आजपर्यंत आपण अजून स्वभावाला जाणलं नाही. म्हणून जाणायचं असेल तर संयम ठेवा किंवा शक्ती लावा, तर आपल्याला आपला स्वभाव प्रगट होणार. ओम जाणा. संयम स्वभाव आहे जाणा. प्रत्यक्ष ज्ञान पर्यायाद्वारे स्वचा अनुभव करा. मी आहेच, शुद्ध आत्मा आहे. कर्माच्या उपशमादी अवस्थांनी सर्वथा रहितच आहे, अस्पर्शी आहे, कर्मरहित आहे. शुद्धोहम सिद्धोहम. ओम विसर्जन.